अंबरनाथमध्ये मनसे आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री एका मालमत्तेच्या ताब्यावरून हा वाद सुरू झाला होता. त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र पुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना मारहाण करत त्यांची चारचाकी फोडल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शैलेश शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तर हा पक्षीय वाद नसून वैयक्तिक मालमत्तेचा वाद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत या संदर्भाने गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये कोणताही पक्षीय वाद नाहीये. ते संबंधित पक्षाचे कार्यकर्ते आहेत, परंतु वैयक्तिक वादातून झालेला हा प्रकार समोर येत आहे. यामधील फिर्यादी जे आहेत ते फिर्यादींनी अंबरनाथ ईस्ट येथे गाळा खरेदी केला होता. त्या गाळ्यावरून संबंधित नातेवाईकांचे वाद सुरू होते. कोर्टातही ही केस असल्याचं कळत आहे आणि या गाळ्याच्या खाली करण्याच्या कारणावरून यातील फिर्यादीला कायम सांगितलं जात होतं आणि काल रात्रीही हा गाळा खाली करण्यावरून हा वाद झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आणि यामध्ये इतर 7 ते 8 लोक आणि मूळ आरोपी जो आहे तो तिथे शिर्के गेल्यानंतर हा एकमेकांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर भांडणात होऊन हा प्रकार घडल्याचं लक्षात येत आहे. यामध्ये आपण प्रॉबेबल जे सेक्शन्स होते त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील फिर्यादी श्री चव्हाण यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा तपास जो आहे तो ACP अंबरनाथ श्री शैलेश काळे करत आहेत आणि यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का आणि विस्तृतपणे तपास केल्यानंतर आणखी आम्हाला सांगता येईल. यामध्ये काही परस्पर गुन्हे दाखल होणार आहेत या संदर्भाने आमचं फुटेज चेकिंग आणि नक्की कल्प्रिट कोण आहेत या दृष्टीने तपास सुरू आहे. तरी सध्या तरी आम्हाला निश्चित जे पुरावा येईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवली आहे. सर, ज्या मालमत्तेबद्दल वाद निर्माण झालाय त्याबद्दल काही कोर्टाचे आदेश होते, मात्र पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं नाही असा आरोप आहे. यामध्ये जे ऑर्डर होती त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट प्रोटेक्शन संदर्भाने कुठलाही आदेश नव्हता आणि त्याचा स्पष्ट आदेश जर आम्हाला मिळाला असता तर कायदेशीररित्या पुढील कारवाई आम्ही केली असती. तरी पुन्हा एकदा मान्य कोर्टांना विचारून यामध्ये सेपरेट काय आदेश आहेत का याची खात्री करून पुढील कारवाई करण्यात येते.